प्रांजल खेवलकर ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये सखोल चौकशीची महिला आयोगाकडे मागणी केली गेली आहे। अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, बीड महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनी तक्रार केली आहे। खेवलकर प्रकरणामागे रॅकेट असल्याचा संशय प्रज्ञा खोसरे यांनी व्यक्त केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टीमध्ये अटक करण्यात आली होती आणि याच प्रकरणात आता सखोल चौकशी करावी अशी मागणी बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा खोसरे यांनी त्यांच्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून केली आहे। या प्रकरणामागे रॅकेट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला। याबाबतही त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजेंनी। पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना काही दिवसापूर्वी रेव पार्टीमध्ये पकडण्यात आलं होतं आणि त्या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे। या संदर्भात महिला आयोगानं देखील दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष जे आहेत प्रज्ञा खोसरे त्यांनी केली। आपल्यासोबत प्रज्ञाताई आहेत। काय सांगाल ताई, काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे, तुम्ही तक्रार केली या संदर्भात? काही दिवसापूर्वी आपण पाहू शकतो की पुण्यामध्ये रेव पार्टीमध्ये प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। रेव पार्टीमध्ये त्यांच्याबरोबर जे त्यांचे सहकारी होते त्यांच्या विरोधामध्ये कुठेतरी गुन्हा दाखल झाला पाहिजे, चौकशी झाली पाहिजे। यासाठी मी स्वतः माझ्या संस्थेतर्फे महिला आयोगाला तशी रीतसर तक्रार केलेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने चौकशी रीतसर केली पाहिजे, एवढंच आमचं मागणं आहे। काय नेमके मुद्दे आहेत तुमच्या तक्रारीचे? कारण या संदर्भात तर पोलिसांनी चौकशी केली, गुन्हा दाखल केला, त्यांना अटक देखील झाली आहे आणि ही सगळी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, परंतु तुम्ही वेगळी काय अशी मागणी केली आहे महिला आयोगाकडे? मी स्वतः महाराष्ट्र राज्य बालक संरक्षण आयोगाची सदस्य म्हणून काम केलेलं आहे। यामध्ये बरेचसे पालक आमच्याकडे तक्रार देतात की तिथं आमचे कॉलेजला मुलं शिकायला जातात, मुली शिकायला जातात आणि अशा प्रकारे जर रेव पार्टी होत असेल तर आमच्या मुलांवर, आमच्या मुलींवर काय विपरीत परिणाम होतील। आणि त्याच्या संदर्भामध्ये मला फोन कॉलद्वारे असेल, मला स्वतः प्रत्यक्ष भेटून जे पालक भेटतात, हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यांची मागणी करून मी महिला आयोगाला तसं रीतसर म्हणजे मेल केलेला आहे आणि त्याची दखल घेतलीच पाहिजे। या संदर्भामध्ये जर अंमली पदार्थ सापडले असतील किंवा नशेचे पदार्थ सापडले असतील, नशेच्या गोळ्या सापडल्या त्याच्यामध्ये, तर या संदर्भामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे। यामुळेच मी महिला आयोगाला तसं पत्र दिलेलं आहे। आपण जर पाहिलं तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अध्यक्ष आहात आणि ही जी घटना घडली ते जे आहेत खेवलकर ते एकनाथ खडसे यांचे जावई जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत। यात काही राजकीय हेतू ठेवून तुम्ही ही तक्रार केली असं? नाही, राजकीय उद्देश ह्याच्यामध्ये काहीच नाहीये ना। ह्याच्यामध्ये काय माहितीये का, जेव्हा आमच्याकडे पालक तक्रार घेऊन येतात तेव्हा आम्हालाही वाटतं ना कुठेतरी हे असं कुठं थांबलं पाहिजे आणि